तुम्हाला कळालंच असेल मी असा का उभा आहे. लास्ट व्लॉग बघितला असेल ह्याची इरिस्पॉन्सिबिलिटीची माफी. तर ते तुम्हाला सांगूच आम्ही का निघाल्यावरती आम्ही जातो आता कुठेतरी. पण वेलकम आणि नमस्कार. थँक्यू. आम्हाला खूप सारा ढेर सारा प्यार दिल्याबद्दल. थँक्यू तुम्ही ढेर सारा प्यार दिल्याबद्दल धन्यवाद. बाकीचं आम्ही तुम्हाला कार मधून सांगते बिकॉज आम्ही लेट झालेलो आहोत. बाय बाय. तुम्हाला आता मी सांगते काय झालं. मला एका कोलॅबमध्ये एक व्हॅलेंटाईन्सचा व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये मला एक बॉक्स मिळालेला, मी ते पॉपअप करेन. तर त्याच्यामध्ये असं ना क्यूट सापशिडी होती, तोंड बघायचं, तोंड क्यूट सापशिडी होती. परत ना ट्रूथ ऑर डेअरचे कपलचे कार्ड गेम्स होते. तर तो बॉक्स मी असाच ठेवलेला खूप टाइम पासून. मी विचार केलेला की तो कपलचा कार्ड गेम आहे ट्रूथ ऑर डेअरचा, ते मी व्लॉग वगैरे करेन तुमच्यासोबत शेअर करायला, असा व्हिडिओ बनवेन. आणि म्हणून मी तसाच ठेवलेला तो बॉक्स. आणि त्याच्यात मध्ये अजून काही गोष्टी होत्या, स्ट्रॉबेरीज होते, कुकीज होते आणि हे सगळं होतं. आणि ती सापशिडी खूप क्यूट होती, त्याच्या ना सोंगट्या पण असे हार्ट शेप वगैरेच्या होत्या. तर ह्यानी त्या दिवशी साफसफाई करताना मी ह्याला नेहमी सांगितलं, साफसफाई करताना माझ्या सामानाला हात लावू नको. मी काम करत होती, हा मला बोलला की बॉक्स फेकायचा आहे का. तर जेव्हा कोणतरी बोलतं बॉक्स फेकायचा आहेत का, तेव्हा आपण आतलं सामान बघतो काय आहे का. आणि असं पण नाही की यांनी बघितलं नाही, आतलं सामान उघडलं, बॉक्स उघडला, त्याच्यानंतर काय तुझ्याकडेच ठेव, बॉक्स उघडला, त्याच्यामधले स्ट्रॉबेरीज खाल्ले, कुकीज खाल्ले आणि ते कार्ड आणि सापशिडीच्या सोंगट्या, सापशिडीचा तो गेम सकट बॉक्स फेकला. आणि मी याला काल बोलले की आपण उद्या ना ते व्हॅलेंटाईन साठी तो व्हिडिओ बनवूया कार्ड्स सोबत. हा बोलतो कोणते कार्ड्स. मी बोलली ते बॉक्स मध्ये मिळालेले कार्ड्स. बोलतो मी फेकले. तूच बोलली बॉक्स फेक. मी बोलली बॉक्स फेक. आणि हे असं नाही, हे अशा गोष्टी होत राहतात, थोड्या थोड्या आमच्या लाईफ मध्ये अशा होत राहतात. हो ना. मी मगाशी माफी मागितलेली मित्रांनो, मी अजून काय करू आता. मी तो बॉक्स परत मी ठरवलंय आता. ऐका, तुम्ही पण ऐका. ह्याला माहिती नाही आता आम्ही जिकडे चाललोय ते फ्युचर साठी आहे. तुम्हाला एक छोटीशी हिंट देऊ आम्ही, तुम्ही गेस करा. तर का चाललंय ते वेगळी गोष्ट आहे, हिंट. त्याच्यासाठी पण आम्ही उशीर झालोय, त्याच्यासाठी पण आम्हाला उशीर झालाय. 12 पर्यंत आम्ही झोपून राहिलेलो काल पुण्यावरून आल्यानंतर. तर आम्ही कशासाठी चाललोय ते तुम्हाला हिंट देऊ. आणि काय बोलत होते मी. तर ह्यानी ते माझं व्हॅलेंटाईन्सचं छोटूस, एकतर हा गिफ्ट देत नाही, ब्रँड्स पाठवतात मला व्हॅलेंटाईन्स गिफ्ट, ते पण ह्याला बघवत नाही की कचऱ्याच्या डब्यात फेकून टाकतोय. तर लास्ट एका व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी ते वॉच घेतलं सापासारखं, ते हा बोलला व्हॅलेंटाईन गिफ्ट, पण ह्याला मी ते देऊन नाही दिलं कारण की ते माझा वायफळ खर्च होता, सो तो मी केला. तर आता व्हॅलेंटाईन्स येणार आहे, आय नो आपण मूवीला जाणार आहोत, छावा मूवीला, पण त्याच्या व्यतिरिक्त मला तू आता व्हॅलेंटाईन साठी काहीतरी गिफ्ट घ्यायचंय. बिकॉज बाकी दिवस तर आम्ही ऑफिसला असणार आहे, हा एकच दिवस आम्हाला सुट्टी मिळालेली आहे. ह्याला मला काहीतरी घ्यावं लागेल या व्लॉग मध्ये. तू आता बघ काय ते. आणि जर नाही मिळालं तर हा व्लॉग मी तोपर्यंत एंडच करणार नाही. तू बघ, नेहमी आपण बोलतो की हा चॅलेंज करूया, हा मला काहीतरी घेणार, मी ह्याला काहीतरी घेणार, पण मी घेऊन देईन काहीतरी. आम्ही असं हगून टाकतो त्या चॅलेंज मध्ये. तुझं बोल, मी नाही हगत, तुझं बोल. आता हा मला काहीतरी घेणार, काहीतरी छोटूस क्यूट असलं पाहिजे, त्या क्यूट सापशिडी सारखं. हो नक्की. हा हो बघूया आता. हा बघा, हा बघा झाला. हॅलो हॅलो, धन्यवाद आमचं काम करून दिलं. चलो बाय, जा पटकन, लेट झालाय ना. झालं जेवण. हो. काय होतं जेवायला. काय खाली राजमा होता, मिक्स व्हेजिटेबल, पापड, राईस, डाळ, जबरदस्त आणि सलाड. चल बाय, निघतो. मी पाप केल्या कारणाने शिवानीला बरं वाटावं म्हणून मी शिवानीला डोसा खायला घेऊन आलो. माझं प्रेम असावं. चष्मा काढून बघ, चष्मा काढून. हा 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 गेलंय, थांब थांब पकडे. ते बंद कर. त्यातली घाण काढली म्हणजे तिला माझं सगळं पुण्य चांगलं साफ साफ. तुझं प्रेम होतं बोललास ना. नाही म्हणजे प्रेम होतं बोललास. अरे प्रेम तर आहेच, ते ठेवलं, पण जी घाण होती ती काढून टाकली म्हणजे आता माझं प्रेम तिला एकदम नीट नीट दिसेल. वा वा वा. आणि मी माझ्या बायकोसाठी आता डोसा खायला घेऊन आलेलो आहे तिला. तर आता आम्हाला डोसा खाऊ द्या, माझ्या बायकोला कोणी त्रास देऊ नका.
अजिबात. ते देत नाहीयेत, देणारा कोणतरी वेगळा माणूस आहे ज्यांनी सापशिडी माझी घालवली. मी सापशिडी करत बसले उगाच. काय नव्हतं ते सापशिडीत. मला माहिती आहे ह्याला मी मेन्यू ऑर्डर करायला पण एवढं रिस्कने पाठवते ना, कारण की हा हमेशा 2-3 गोष्टी विसरून येणार. सांग काय काय ऑर्डर करतोय आपण. मिनी मुलगापुडी इडली, हा रवा मसाला डोसा, हा एक ऑनियन उत्तप्पा हा आणि एक फ्रूट पंच. गुड. हेच 4 गोष्टी तिकडे बोटावरती मोजून ये. माझा फेवरेट रवा डोसा आणि हे पण माझंच आहे. ह्याचा उत्तप्पा आहे, पण तू माझं का खाता माहिती नाही. तुला माहिती आहे तुला आज मला स्पेशल फील करवायचंय. हे तुझं नाही. तुला असं वाटतंय थोडं तरी की उगाच मी ते सगळं फेकलं वाईट वाटतंय खरं का? कारण नाही केलं पाहिजे. कळतो तू. लक्ष बघ कुठे आहे आता. इकडे पिझ्झा वाटतं. कसं वाटतं माझ्या बायकोला? आणि नुसतं खा आता, नुसतं. खाली फुल बटर आहे. बटर नाही आहे, घी आहे. हा, साऊथ बॉम्बेला. आणि उत्तप्पा पण जाम चांगला आहे. एवढाच खाल्लाय मी, पण चांगला लागतोय. व्हेरी नाईस, अप्रूव्ड. काय प्रश्न विचारलास आता? काय विचारलंस? जायचं का आता? कुठे जायचं का आता विचारलं मी. चल निघूया. काय झालं? गाईस खाऊन झालेलं आहे. आता पुढे काय? पुढे काय? तू मगाचपासून अशी का वागतेय मला कळत नाही. मी काही बोलणार नाहीये. पुढे काय? बोल ना. पुढे काय? खाऊन झाल्यावर तू पुढे काय? आता गाडी कुठे काढतोयस तू? मी गिफ्ट घ्यायला. कुठे काढतोयस पण? कुठे कुठे जातोयस घेऊन मला? घरी नाही, मग ते काम करायला आपलं. ते जाताना करू ना घरी. ते तर घराच्या बाजूलाच आहे. हा, मग सांग ना प्लीज बाई मला. मी काय सांगू? तुला मला सरप्राईज करायचंय. माझे गिफ्ट तू कचऱ्यात टाकलेस. आता तू कुठे घेऊन चाललेस मला ते बघायचंय. बघितलं हे प्लॅनच नाही केलं. एवढा मी प्लॅन केलाय. अर्धा तास बसून खात होतो. एखाद्या माणसाने प्लॅन केला असेल की आता हिला काहीतरी कुठेतरी घेऊन जायचंय, आपल्याला विचार करूया. गाडीत बसलाय म्हणून मी गाडी चालू, म्हणून मी कॅमेरा चालू केला की बघूया तो कुठे घेऊन चाललाय. घरी घेऊन चाललाय? नाही रे बाबा. मग कुठे कुठे गाडी वळवतोय? पहिले तुला मी आता खावायला तर काय घेऊन नाही जाऊ शकत, कारण खाऊन झालेले. तर मग ते पण माझाच प्लॅन होता तसा साऊथ बॉम्बे. आय अग्री. हा, मी बोललेली डोसा खाऊया, तेव्हा हा बोलला की आपण साऊथ बॉम्बे जाऊया. सो प्लॅन ह्याचा होता. हा, प्लॅन माझा होता ना. तू कुठेही डोसा खाल्ला. मी बोलली डोसा खाऊया. हा, तर आता मी तुला क्यूट असं गिफ्ट. गाडी कुठे नेते? मला वाटतं हे असं पकडून हवं लागणार अर्धा 1 तास. कुठे कुठे जायचंय तुला? झाड घेऊया तुला एक? नाही, आता घरी जागा नाहीये आणि आता विंटर मध्ये झाडं नको. तर गाईज टू अपडेट यू, एवढं बोलून सुद्धा गाडी आमच्या घराच्या घराच्या वेवर चालली रे बाबा. घराच्या वेवर नाही चालली. मला तुला काय मनात आहे का तुझ्या? सांग. मनात तर भरपूर गोष्टी आहेत. मग एक सांग. नाही, एक सांग ना. ते फेकायच्या आधी विचार करायचा. अरे बाबा चुकलो मी, त्या फेकून चुकलो. सांग ना. नाही सांग ना. घे काय? नाही घरी नाही. घरी नाही रे. एवढा चांगले कपडे घालून मी घरी जायला आलेली. मॉलला जाऊया. चल तुला मॉल मध्ये काहीतरी घेऊया. हा, मॉलला जाऊया. येस, चला. किती हिंट्स ड्रॉप करावे लागतात. नाही तर लिटरली हा घराच्या रस्त्यावर नाहीये. मी घराच्या बोला की रस्त्यात काहीतरी दिसलं तर घेऊया. म्हणजे काय देणार होतं मला? इक्लेअर चॉकलेटचं काहीतरी खाऊया. जसं बायकोला खुश करण्यासाठी मला माहितीये कुठे यायचं, मी हिला घेऊन आलेलो आहे H&M मध्ये ऍज युजुअल. हा, बट तू घेऊन तर आलायस. बट दिस इज नॉट माय इंटरेस्ट. आय एम बोर्ड बाईंग क्लोथ्स. चल मग 3 मिनिट कट कर. चल मग दुसरीकडे जाऊ कुठेतरी.
डिसाईड कर, मला चालवायला आणलं हा ना. काय करतो माहिती का, माझं बघतोय की मी कुठे चाललीये. मी समोर आली म्हणून ते घुसलीये. मला काही नको इकडे. बघतो काय करायचं, बघतो थांबा. ते मला एवढं बरं वाटतं ना आजकाल, कारण आम्हाला ना लोक ओळखायला लागले. आणि हे असं नाही की कुठेतरी माझ्या चेहऱ्यावर खुशी तुम्हाला दिसत असेल किती भयंकर आहे. असं नाही की कुठेतरी कुठेतरी नाही, सगळीकडे जिथे आम्ही जातो तिथे. आम्ही पुण्याला गेलो, डॉमिनोज वाले आम्हाला एकाने ओळखलं, मॅकडी मध्ये पण आम्हाला एकाने ओळखलं, डॉमिनोज वाले भेटायला पण आले, पण मॅकडी वाले भेटायला नाही आले. तुम्ही भेटायला येत जा, आम्हाला खूप बरं वाटतं, खूप बरं, खूप. मला सांगू शकत नाही मी तुम्हाला, मला आता किती बरं वाटतंय. HM मध्ये पण एकाने ओळखलं. जारा मधून पण खाली हात निघाल्यानंतर माझ्याकडे काय ऑप्शनच उरत नाही, कारण ते बाथ अँड बॉडी वर्क सारखे सगळे आयटम ते सगळे तुला मिळत असतात. तर मग मी आता घेऊ काय, कपडे तुला घ्यायचे नाहीत, बाथ अँड बॉडी वर्क सारखे ते आयटम तुला पाहिजे नाही, तर मग उरलं घड्याळ. घड्याळ तर घेतलंय तू आता, घड्याळ घेतलंय तू आता, मी काय करू आता, माझ्याकडे काहीच सुचत नाही यार. तुम्हाला सुचत असेल तर माझ्या इंस्टाग्राम मध्ये येऊन मला तुम्ही DM कराल का? नाही पण कधीतरी मी देईन ना तुला ते अचानक भयानक. सांग ना शिवानी काय पाहिजे, एक ऑप्शन सांग. नाही सांगणार, एक सांग. नाही हे तू सगळं फेकायच्या आधी विचार करायला पाहिजे होतास. माझी टांग त्या कीबोर्डच्या घेऊन द्यायचं म्हणले की मी व्यवस्थित सगळं घेऊन देतो. झुप 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 सगळी कामं करतो मी, उगाच मला शिवाय आलते. शेवटी खुशी बघा हिच्या तोंडावरती किती आली आहे. मी नेहमी असेच चांगलेच गिफ्ट देत असतो, तर काय सांगू, चेहऱ्यावर मेकअप करून घेतलं, तुम्हाला ते दाखवलेलं बसून. नायकाचं एक अख्खी पिशवी भरून काय ना काय प्रोडक्ट घेऊन दिलेत मी हिला. व्हॅलेंटाईनचं गिफ्ट तुमच्या समोर मी हिला दिलेलं आहे, आणि आता बाकी आहेस तू. फेकलं मी नाही, आपण ठरवलेलं व्हॅलेंटाईनचं एकमेकांना गिफ्ट नाही द्यायचं. तू माझं फेकलं म्हणून मी तुला द्यायला लावलंय. काय दाखवत होती? हे बंद कर ना. ओके, हे घेतलं, खूप सारे हे मास्क, हे एकावर एक फ्री मिळतात म्हणून. आणि सर्वात फेवरेट फाउंडेशन आणि लिपस्टिक. तर जर तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल, शेड बीड सगळं, तर माझ्या ब्युटी चॅनल वरती फॉलो करा. मी तिकडे हे टाकेन नक्कीच, काय आहे, कोणता आहे शेड वगैरे. किती खुश दिसते पण. आणि माझा फेस वरती तिने केलंय, किती छान वाटतंय फेस. आणि अजून एक गोष्ट, हा मी आठवलं मला, हे माझ्याकडे ना आय थिंक माझं फर्स्ट फाउंडेशन असेल. मी लाईफ मध्ये कधी फाउंडेशन वापरलं नाहीये. मी बाय केलंय पण एकदा युज करून ते सोडून दिलं. आता असं झालं की चला व्हिडिओज वगैरे बनवतो, बाहेर वगैरे जातो, तर जरा स्वतः घेऊया आणि चांगलंच घेऊया. बिकॉज माझी स्किन फाउंडेशन साठी बनवलेलीच नाहीये, बिकॉज खूप ऑइली आहे आणि मग तो काळा पडतो फेस. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन बघितलंय की कसं फक्त. आणि हा मी ह्याला फक्त नायका बोलली आणि ह्यानी हे घेतलंय, ह्यानी चूज केला ब्रँड. तिकडे भरपूर ब्रँड होते, ह्याला आयडिया नव्हता हा ब्रँड कितीचा असेल. बट अजिबात नाही, बायको समोर काय आहेत पैसे, काय आहेत पैसे बायको समोर. तू काहीतरी वेगळा फेस केला. नाही, बायको समोर काय आहेत पैसे. चला आता घरी जातो. आणि आता आम्ही मे बी इथे हा व्लॉग संपवू, आणि आता नंतर आम्ही आता घरी जाऊन संध्याकाळी जेवणाला बनवणार आहे मशरूमची भाजी. ती मी कशी बनवते आणि किती टेस्टी लागते, मी आय थिंक स्टोरीवरती सगळं टाकते. तर खूप लोकांनी मला सांगितलं की रेसिपी शेअर करा, तर आम्ही दाखवू की मी मशरूम कसे क्लीन करते वगैरे सगळं. तर बघत राहा पुढचे ब्लॉग्स. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि थँक्यू, वेलकम, बाय बाय. काय वाटतंय, कसा वाटतंय माझा मेकअप माझ्या फेसवर? मस्त वाटतं एकदम. बघ, वाव, कोणी गिफ्ट दिला रे, कोणी गिफ्ट दिलाय का, किती छान.